एक बाईट पाहिली आणि सगळ्या लोकांचे फोन यायला लागले की लोणावळ्यामध्ये अशी काही युती झाली का. तर पहिला खुलासा करते, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची अशी कुठली युती झालेली नाही आहे. कारण काल रात्री आमदार जेव्हा मुंबईवरून आले तेव्हा आम्ही सर्वजण होतो या ठिकाणचे, जे मंचावर सगळे आहेत, पोपटशेठ असतील, पुजारी असतील, त्याचप्रमाणे रामविलासजी असतील, खळदकर असतील, असे आम्ही सगळेजण होतो. आणि ती चर्चा त्यांनी आम्हाला सांगितली. तर त्यांना आम्ही सांगितलं की लोणावळ्याचा निर्णय लोणावळेकर घेतील, कारण आम्हाला तेवढी क्षमता आहे, ताकद आहे, आम्ही कोणाच्या इथं ढवळाढवळ करत नाही आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे एकजुटीने, एकमताने, कार्यकर्त्यांच्या विचाराने की आपण स्वतंत्र स्वबळावर लढणार. हा पहिल्यापासून आमचा नारा होता. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही तेच सांगतोय की आम्ही स्वतःच्या आमचं कमळ चिन्ह घेऊन आम्ही लढणार आणि आम्ही स्वतंत्र, आम्ही कुठलाही पक्ष कुणालाही बोलवलं नाही. आतापर्यंत फक्त आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचीच चर्चा चालू होती. परंतु जी आता ही अफवा, फेक बातमी जी आहे त्याचा खुलासा करण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत. त्याच्यामुळे माझी माननीय मावळचे आमदार सुनीलजी शेळके यांना विनंती आहे की अशा अफवा किंवा आमच्याशी कुठलंही तुमचं बोलणं झालं नाही ह्या कृपया पसरवू नका. तुम्हाला बोलणी करायची तर जे मंचावर आमचे सगळे नेते बसलेले आहेत हे चर्चा करतील, परंतु आतापर्यंत कुणी कुठला निर्णय दिलेला नाहीये. कारण आमचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी देखील सांगितलेले लोणावळ्याचा निर्णय हे लोणावळ्याच घेणार आणि सर्व कार्यकर्ते घेणार. जी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तेच या ठिकाणी होणार. कार्यकर्त्यांची एकमेव इच्छा आहे की आपण स्वतंत्र लढायचं आणि आज आम्ही, आमच्यावर जनतेने विश्वास ठेवलेला आहे. जे 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे, त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. जनतेने मला जी साथ दिलेली आहे आणि जी पावती देणार आहे, 5 वर्षामध्ये जे कार्य आम्ही केलेलं आहे, आमच्या सर्व टीमनी केलेलं आहे, त्याची पावती द्यायची वेळ आता आलेली आहे. आणि जनतेचा 100% लोणावळेकरांचा माझ्यावर, आमच्या पक्षावर विश्वास आहे, आमच्या नगरसेवकांवर विश्वास आहे की ह्यांनी जे 5 वर्ष काम केलं ते चांगल्या पद्धतीने केलं. आज प्रत्येक लोणावळेकरांनी पाहिलेले आमच्या कामाची पद्धत आणि आम्ही केलेलं काम. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले त्यांचीही कुणी दिशाभूल करू नका आणि त्यांनाही कुणी धमकवण्याचा प्रयत्न करू नका, कारण आम्ही तेवढे सक्षम आहोत. कुणी जरी आम्हाला जोर जबरदस्ती करणार असेल तर ती ताकद आम्ही दाखवू. त्याच्यामुळे कुणी असा प्रयत्न करू नका, आमच्या उमेदवारांना गलतफहमीमध्ये टाकू नका किंवा त्यांच्या नातेवाईकांना कुणालाही भेटण्याचा प्रयत्न करू नका. कारण जे उमेदवार दिलेले ते आम्ही एकदा शब्द देतो तो देतो. कोणालाही आम्ही सांगणार नाहीये की तू माघार घे आणि तू घरी बस. जे उमेदवार आतापर्यंत आमचे डिक्लेअर झालेत पहिल्या यादीचे ते सर्व उमेदवार आम्ही कामाला लावलेले आहेत. त्याच्यामुळे आमदारांनी कुठलाही गैरसमज, प्रकार करू नये. आणि आज आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, कारण आम्ही जे काम केलेले त्याच्या जोरावर आम्ही मताचा जोगवा लोकांकडे जाऊन मागणार आहे. 5 वर्ष सक्षम आम्ही नेतृत्व केलेले आहे नगरपालिकेचं. आम्हाला कोणी बोलतं का आम्ही जातो का तळेगावला ढवळाढवळ करायला? आज या ठिकाणी लोणावळ्याचा निर्णय हे लोणावळेकर घेणार आहे आणि लोणावळ्याची सर्व जनता घेणार आहे. ही निवडणूक ही लोणावळेकरांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. कारण लोणावळ्यानी 15 दिवसापासून जो चालू आहे या ठिकाणचा प्रकार ते सर्व लोणावळेकरांनी पाहिलेला आहे आणि हा सर्व बालिशपणा बंद करावा. प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाचा स्वाभिमान ठेवावा आणि कोणाचाही अपमान करू नये ही मी त्यांना विनंती करते. आणि जे उमेदवार दिलेत आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही सक्षमपणे उभे राहणार आणि त्याप्रमाणे लोकही आमच्या मागे उभे राहणार आहेत. कारण जे आम्ही काम करून दाखवलेले आहे तो लोकांना, कारण नगराध्यक्ष SC कॅटेगरीतला आज आलेला आहे आणि तो देखील आम्ही संध्याकाळपर्यंत तोही आमचा निर्णय होणार आहे, तोही उमेदवार आम्ही जाहीर करणार आहे. उरलेले जे वॉर्ड आहेत सगळ्या वॉर्डामध्ये आमच्याकडे आज उमेदवार आहे. जर आम्ही कमजोर असतो तर आमच्याकडे लोक आली नसती, कार्यकर्ते जमले नसते. आज कार्यकर्त्यांची देखील टीम आमच्या बरोबर आहे. सर्व एवढंच मी आव्हान करेन या निमित्ताने सर्व लोणावळेकरांना की आज जे उमेदवार दिलेले त्यांना निवडून द्या. 5 वर्षामध्ये जे मागे आम्ही काम केलेले तसंच काम आम्ही पुढच्या 5 वर्षात करणार आहे. फक्त नगराध्यक्ष नाही किंवा खालचे सगळी टीम आम्हाला पाहिजे. आम्हाला फुल मेजॉरिटी द्या. तुम्ही मेजॉरिटी दिली तर नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. बरं, आम्ही आधी दाखवलेले आणि नंतर मतं मागायला येतोय. 5 वर्षामध्ये जे केलेले त्या कामाचा आज हिशोब द्यायची वेळ आलेली आहे आणि 100% आज मतांचा जोगवा लोणावळेकर हे आमच्या उमेदवारांना देणार आहे. कारण त्यांचा विश्वास
आमच्यावर आहे। मी नगराध्यक्ष होते, पुजारी साहेब उपनगराध्यक्ष होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी गणात्रा ह्या नगरसेविका होत्या, देवीदास कडू नगरसेवक होते। तर असे अनेक आमचे जे नगरसेवक आहे यांनी जी कामं केलेली आहे त्या कामाची पावती ही जनता आम्हाला देणार आहे। त्याच्यामुळे कृपया लोणावळ्यामध्ये कुठल्याही नेत्याने दखल घेऊ नये आणि ढवळाढवळ करू नये। लोणावळ्याची जनता सक्षम आहे। आम्हाला कुणाला आमच्या नेत्यांना बोलवता का तळेगावचा निर्णय घ्यायला? बोलवतं का कोण? त्याच्यामुळे लोणावळ्याचा निर्णय लोणावळ्यातच होणार आणि लोणावळ्याची जनता ही यावेळेस निर्णय देणार आहे। ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। कारण कोणाचं काम किती आहे, कोणाचं काय हे सर्व जनतेला दिसतंय, जनतेला कळतंय। गेले 15 दिवसापासून जो चाललेला सगळा खेळ आहे हा थांबवला पाहिजे। आज तुम्हाला का असं वाटतं? काही लोकांना आम्ही तिकीट जाहीर केलं आणि त्यांना फोन येतात ते तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायला लागणार आहे, तुम्हाला असं करायला लागणार आहे। कारण हे तुमच्यासारखे आम्ही नाहीये। एकदा शब्द दिला भारतीय जनता पार्टी त्याच्या मतावर ठाम आहे। आणि आजच आमची फडणवीस साहेब आणि आमचे गिरीश महाजन, बावनकुळे साहेब या डेलाला आले होते, त्यांच्याशी आमची चर्चा झाली। त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही इथं काम करत नाही, तुम्ही काम करताय, कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत। हा निर्णय आम्हाला फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी आणि गिरीश महाजनांनी सांगितला। त्याच्यामुळे आम्ही इलेक्शन जी लढणार आहे ती आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि लोणावळेकरांच्या जीवावर आम्ही लढणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक लोणावळेकरांना वाटतं की खरोखर भारतीय जनता पार्टीचा जो नगराध्यक्ष होता त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखर चांगलं केलेलं आहे। हे आम्ही नाही म्हणते, लोकांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लोणावळ्याचा जो नगरसेवक आहे तो 100% मेजॉरिटीमध्ये आम्ही येणार आहे आणि मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाचीच येणार आहे, यात कुठली शंका नाही। कारण सगळ्या प्रभागात 1 नंबर असेल, 2 नंबर असेल, 3 नंबर असेल, 5 नंबर असेल, 4 नंबर मध्ये पण आम्ही उमेदवार देणार आहे। सगळ्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार जाहीर झालेले आणि आजही 13 नंबरचा प्रभाग राहिलेला आहे, त्याच्यावर पण आम्ही निर्णय घेणार आहे। तिथे आम्ही सक्षम उमेदवार देणार आहे। आज आम्ही भारतीय जनता पार्टी कुठेही कमी नाहीये, कारण प्रत्येक माणसाला माहिती आहे आम्ही करतो ते आमचं काम, आमचं नाव हे लोकांना माहिती आहे। आणि आज या ठिकाणी जी अफवा उठलेली आहे त्याच्यावर आज पूर्णविराम देतो आम्ही। आणि हे आम्ही कुठलाही कुणाला शब्द दिलेला नाही, कुणाशी आमची बोलणी नाही। तुमची तालुक्यात कुणाशी बोलणी चालली असेल ते आम्हाला माहित नाही। त्या ठिकाणी मंचावर असलेला एकही नेता होता का? तुमच्या पत्रकार परिषदेला आम्हाला बोलवलं का? मग लोणावळ्याचा निर्णय घेणारे तुम्ही कोण? लोणावळ्याचा निर्णय आम्ही घेऊ ना। लोणावळ्याचा निर्णय सक्षमपणे आम्ही घेऊ, आमच्यात ती ताकद आहे। जर आमच्यामध्ये उमेदवार द्यायची ताकद आहे तर निर्णय घ्यायची ताकद आमच्याकडे। आणि आमच्या नेत्यांनी सांगितलेले बाळाभाऊंनी तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही सगळा तालुका राहणार आहे। आणि आतापर्यंत जे निर्णय घेतले आम्ही कठोर निर्णय घेतले, त्याच्याही पाठीशी बाळाभाऊ आमच्यावर राहिले। आज आमच्याकडे सगळे उमेदवार असताना आम्ही का मागे सरकायचं, आम्ही का मागे राहायचं? त्याच्यामुळे माझी आमदार साहेबांना विनंती आहे, अशा तुम्ही बातम्या देऊ नका, तुम्ही प्रेस समोर असं काही बोलू नका। 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा, 2.5 वर्ष ह्याचा भाजपचा, मी 7.5 वर्षाची नगराध्यक्ष आहे, रनिंग मधली नगराध्यक्ष आहे, मी सिटिंग नगराध्यक्ष आहे। आणि आम्ही नंतर का घ्यायचं? आम्ही नंतर का घ्यायचं? आम्ही नगराध्यक्ष 5 वर्षासाठीच घेणार आणि 5 वर्ष हा भाजपचा नगराध्यक्ष हे लोणावळेकर देणार। आणि जी काय काम आहे, आज सीएम साहेबांनी आम्हाला 125 कोटी निधी दिला। तुम्ही पाहिलं की आम्ही काय काय कामं केली। आम्ही एकही रस्ता असा नाहीये, तुम्ही वलवण पासून ते रामनगर पर्यंत जा, बॅटरी हिल पर्यंत जा, सगळी गल्ली बोळं काँक्रिटीकरण केलेले आहे, रस्त्याची कामं झालेली आहे। जे कधी भविष्यात, मी 96 पासून नगरसेविका आहे, पोपटशेठ आम्ही सगळे बरोबर होतो, परंतु तुम्ही कुठे रस्ते कधी झाले का? एवढा मोठा निधी कधी भेटला का? लोणावळ्याचं नाव कधी देशाच्या नकाशावर गेलं का? आम्ही 5 वेळा स्वच्छ भारतमध्ये नंबर मिळवलेला आहे, 5 वेळा। आणि तोही लोणावळेकरांच्या सहकार्याने, सर्व लोणावळेकरांनी आम्हाला खूप साथ दिली। आज सगळ्यांनी साथ दिल्यामुळे आपण स्वच्छ भारतमध्ये 5 वेळा नंबर मिळवतोय, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। हे आम्हाला कोणाच्या जीवावर नाही तर आमच्या लोणावळेकरांच्या जीवावर हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे। आणि तशीच साथ पुन्हा लोणावळेकर देणार आहे। आणि मुख्यमंत्री देखील भारतीय जनता पक्षाचा आहे,
पार दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे, हे समोरच्यांना सगळ्यांना दिसतंय. त्याच्यामुळे कुणी घाबरायचं कारण नाही, कारण आपण काम केलेले आहे. आणि आजही फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे की भविष्यात जी जी कामं राहिली असेल ती कामं करण्यासाठी मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी पूर्ण निधी तुम्हाला देणार आहे.